आयुष्यामध्ये देण्याची दानत पाहिजे आणि एखाद्यानं आपल्याविषयी काही केलं असेल तर त्याचे धन्यवाद मानायची सुद्धा आपल्यामध्ये कोत पाहिजे. प्रत्येक वेळेस गिधाडासारखं लचके तोडायचा प्रयत्न हा अजिबात करू नये. मित्रांनो, रामकृष्ण हरी. सर्वांचं मी परत एक वेळा एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमधून देवेंद्र फडणवीस नावाच्या एका ब्राह्मण मुख्यमंत्र्याला टार्गेट करून, खास करून एक विरोधी पक्षामधील काही लोक आता मराठा आरक्षणाच्या माध्यमातून बदनाम करायचं काम करत आहेत. आपल्याला याच विषयावरती बोलायचं आणि ते पण कन्फर्म मध्ये. याची वाच्यता किंवा याविषयी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोललेच. परत तुम्हाला मी अजूनही या व्हिडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे लोकांना भडकवण्याची कामं या ठिकाणी केले जातात तुम्हाला मी हे पण सांगू इच्छितो. या ठिकाणी मित्रांनो, समजून घ्या, मराठा आरक्षणाचा लढा हा चालू आहे. कोर्टानं परवानगी नाकारलेली असताना राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. याची आभार जरांगे पाटलांनीही मानलेले आहे. आणि ज्या प्रकारे सहकार्य जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सत्तेमधील लोकांनी सुद्धा भरपूर केलं यावेळेस. मागच्या वेळेस होतं पण कमी होतं, पण यावेळेस आपल्या परीनं प्रत्येक व्यक्ती सहकार्य हे करत आहेत. कालची म्हणजे परवा दिवशीची गोष्ट आहे, ज्यावेळेस पुण्यावरनं निघाले त्यावेळेस धाराशिवचे आमदार, तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंग यांनी ह्या सर्व आंदोलकांची सोय त्यांनी त्यांच्याच कॉलेजमध्ये केली होती. त्यांनी ती सोय केली आणि त्यानंतर वाटेमध्येही ज्या ठिकाणी समाजातील लोक असतील त्या ठिकाणी प्रत्येकाने मदत केली. त्या ठिकाणी कुठला पक्ष कोण आहे ह्या कुठल्याच गोष्टी मॅटर नाही करत, कारण सर्वांनी साथ यावेळेस मराठ्यांना ह्या आंदोलनाकरता दिलेली आहे. म्हणजे कुठलंही गालबोट लागू नये याची काळजी सरकारने घेतली आहे, सर्वांनी घेतले. याचं कौतुक जरांगे पाटलांना सुद्धा केलेलं आहे. मागच्या वेळेस जी भाषा होती ती भाषा सध्या नाही पाटलांची, त्या भाषेमध्ये संयम आलाय, त्यामुळे त्यांचे काँग्रेस सुद्धा करू शकतो. पण या ठिकाणी मित्रांनो, याच्या माध्यमातून ज्या वेळेस आझाद मैदान या ठिकाणी जरांगे पाटील आंदोलनाला बसले, त्यानंतर जो काही बाहेर बातम्या लावल्यात, काही गोष्टी लावल्यात, ह्या खूप चुकीच्या आहेत आणि याचं खंडन मला या ठिकाणी करायचं आहे. आता देवेंद्र फडणवीस साहेब काय बोललेत आपण ते पहिलं पाहूया. कारण जरांगे पाटलाविषयी त्यांचं काय ते काहीच नाही बोलले, कारण ते बोलले की आम्ही यातून सकारात्मक निर्णय घेऊ, चर्चेमधून मार्ग काढू, ओबीसीतनं आरक्षण शक्य नाही पण तसंच आपण टिकणाऱ्या आरक्षणाचा प्रयत्न करू. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सरकार अजून सुद्धा विचार करत आहे, सरकार सकारात्मक आहे आणि जर मराठ्यांना कोणी आरक्षण देईल, कोणी मराठ्यांचं भलं करेल, ते हेच सरकार आहे. हे टाळ्यावरचे मित्रांनो तुम्हाला मी पांढरे रेग आज सांगतो. एससीबीसी असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल तर राजकीय आरक्षण मिळणार नाही. राजकीय आरक्षण हेतू असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण राजकीय आरक्षण हा जर हेतू नसेल आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाची लढाई असेल, ऍडमिशन्स मिळाल्या पाहिजेत, नोकरी मिळाली पाहिजे, तर मला असं वाटतं की मग मागणीचा योग्य प्रकारे विचार किमान काही विचारवंतांनी तरी केला पाहिजे. लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न, दुसरे कोणी सोडवले सांगावं कोणी सोडवलेले आहेत. मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय, म्हणजे मी मुख्यमंत्री असताना, शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हा सुटल्यात, बाकी कधी सुटले प्रश्न, आणि आम्हीच सोडवणार आहोत. मग आता या ठिकाणी मुंबईमध्ये या सगळ्या आंदोलनाचा फायदा हे विरोधक आपल्या राजकारणासाठी घेत आहेत. हे आपले राजकीय भट्टी तापवत आहेत. हेच या ठिकाणी देवाभाऊनं सांगायचा प्रयत्न केलाय. कारण जे काही खासदार आमदार राष्ट्रवादीचे सोबत आहेत, पाटलांचे भेटायला आले होते, तर सेनेचे धाराशिवचे खासदार आणि आमदार दोन्हीही, कैलास पाटील असतील ते असतील, त्यांनी आपल्या बोलण्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं की या ठिकाणी आम्ही आलोत, आमचे कार्यकर्ते सुद्धा येतील या ठिकाणी. हा उद्देश थोडासा वेगळा. हा उद्देश हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा समोर घेऊन या आंदोलनाचा सहारा घेणारे काही लोक आहेत. हा सहारा हे लोक घेत आहेत आणि हा सहारा आंदोलनाचे लोकांना पुढे करून, त्यामध्ये जरांगे पाटलांची कुठलीही याविषयी इच्छा नाही,
पण त्यांची इच्छा नसताना पण हे जे बाकी लोक जे काही राजकारण करतात, हे राजकारण फक्त मराठा आरक्षणाच्या नावावर चाललंय एवढं या ठिकाणी नक्कीच आहे. आता विषय तुम्हाला मी ही गोष्ट काय बोलली माहितीये का, जे राष्ट्रवादीचे जे लोक आहेत, खासदार आमदार, त्यांचे जे काही सर्व आहे, शरद पवार साहेब आहेत, ते लातूरमधून त्यांचेच कार्यकर्ते नेते बोलतात की डुप्लिकेट ओबीसी वाल्यांना निवडणुकीवर तिकीट देऊ नका, त्यांना यामध्ये घेऊ नये, ओबीसी मध्ये कुणीच घुसू शकत नाही, ओबीसी मध्ये डुप्लिकेट ओबीसी ना बाहेर काढा, हे बोलणारेही यांच्याच पक्षातील लोक बाहेरून मंडल यात्रेमधून ते बोलतात. मंडल जे काही यांचं आंदोलन आहे त्यातून ते बोलतात. इकडे काही सोबत आहेत, म्हणजे तिकडून मी वाजवायची इकडून वाजवायची काम यांची चालू आहेत. आता जो महत्वाचा मुद्दा आहे, काल न्यूज मध्ये एक अशी बातमी पेरण्यात आली, अशी एक गोष्ट सांगण्यात आली, ती गोष्ट बघा खूप भयंकर आहे मित्रांनो. कारण मुंबईमध्ये जे मराठी आलेत यांची गैरसोय हे शासन करत आहे. सरकारने जे खाऊ गल्ल्यामध्ये दुकानं जे आहेत खायचे प्यायचे वगैरे, ते दुकानं सगळे बंद केले, तर खाऊच्या गल्ल्या पूर्ण बंद केल्यात आणि सरकारनं सांगितलंय की मराठ्यांना अन्न भेटू नये. अशा बातम्या काल चालवल्या गेल्यात. त्यामध्ये ते रोहित पवार उठून बोलतात, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हे लोक बोलत आहेत. काल हे खूप त्याने मुद्दा गाजवला होता. पण या ठिकाणी लोकांनी हे दाखवलं नाही की त्याच एरियामध्ये भाजपच्या कार्यालयामधून लोकांना पाण्याच्या बाटल्या वाटल्या गेल्या, हे कोणी दाखवलं नाही. आणि मुंबईमध्ये आंदोलनासाठी जे मराठा सत्तेमध्ये आहेत, जे काही सत्ताधारी आहेत, त्यांनीही सहकार्य केलं. परिणामी शासनानं हे सहकार्य तेवढंच मराठा आंदोलकाला केलं, हे विसरून चालणार नाही. किंवा हे त्या लोकांनी दाखवलं पण नाही न्यूजवरती कधी, तरी दाखवायचा प्रयत्न सुद्धा नाही केला. कारण जर यांना आपण तर दाखवलं तर आपला जो अजेंडा आहे राहणार नाही. आपण याच्या माध्यमातून कशा प्रकारे राजकारण करू, फक्त हे एवढंच बोलतात. आता जे खाऊ गल्ल्या बघा, मुंबईमध्ये एवढा पाऊस असतोच आणि ट्रॅफिक ही फुल असतं. त्यामध्ये दुकानं चालू ठेवायचे न ठेवायचे हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांच्या घरी जाऊन दुकानं बंद करा, हे शासन असं काम करेल का हो? लहानशी गोष्ट आहे. तर एवढं करायचं असलं असतं तर त्यांनी मुंबईमध्ये परवानगी दिलीच नसते, मराठ्यांना बाहेर अडवायचा प्रयत्न केला असता. पण यावेळेस सरकारलाही या मुद्द्याचा सोक्ष मोक्ष लावायचा आहे. कारण हाच मुद्दा धरून विरोधक नेहमी सरकारला धारेवर धरायचा प्रयत्न करत आहेत आणि हा मुद्दा मार्गी लागावा म्हणून हे तडजोड शासन करत आहे, हे सुद्धा मराठ्यांनी समजून घ्यावं. कारण आपल्या अंगाला गुलाल जे कोणी लावू शकतं ते फक्त हे सरकार आहे, ही युतीचे सरकार आहे. बाकी सर्वांनी फक्त आपला फायदा घेतलाय, आतापर्यंत फक्त झुरवून ठेवलेला आहे, एवढं मात्र नक्की आहे. त्यामुळं आपलं कोण आहे, चुकीचं कोण आहे, आपल्या मागून राजकारण कोण करत आहे, ह्याही गोष्टी लक्षामध्ये ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे. असे काही लोक तुम्हाला मीडियावर येऊन तुम्हाला भडकावतील, काही लोक तुम्हाला काहीही बोलतील येऊन, पण त्यावरती विश्वास किती ठेवायचं हे त्यांनी ठरवावं. बाकी जे काही आहे आंदोलन, ते आंदोलन शांत मार्गाने चालू आहे. काही गोष्टी असतात मायनर, त्याकडे हे सरकार दुर्लक्ष सुद्धा करत आहे. आझाद मैदान या ठिकाणी 5,000हून जास्त संख्या होती, पण त्याकडे कोर्टाची ऑर्डर असतानाही त्या ठिकाणी सरकारनं डोळे झाक केले. यातून गोष्टी सर्वांनी समजून घ्याव्या आणि सरकारला सहकार्य आम्ही करणार हे वक्तव्य जरांगे पाटलांचं आहे. त्यांनी सांगितलंय की आम्ही सरकारला पूर्णपणे सहकार्य करू, कारण यावेळेस सरकारनं आम्हाला सहकार्य केलंय. हे मी माझ्या स्वतःच्या मनातलं बोलत नाही, हे जरांगे पाटील स्वतः बोलतात. पण या आंदोलनाच्या पाठीमागून जे काही राजकारण, जे काही षडयंत्र लावलेलं आहे, राबवलेलं आहे, हे खूप धक्कादायक सुद्धा आहे. आणि तेवढंच महत्वाचंही आहे ते आपण समजून घेणं. तर आपण त्या गोष्टी आता समजून घेतल्या नाहीत तर या आरक्षणाचा जो मुद्दा आहे, हा मुद्दा अजून लांबवायचा प्रयत्न हे लोक करतीलच. कारण मराठ्यांच्या विरोधामध्ये ओबीसीला भडकावायची कामं मंडल यात्रेच्या माध्यमातून होत आहेत. आपण याविषयी कालच व्हिडिओ आणलाय. म्हणजे लोकांमध्ये जातीमध्ये भांडणं लावायचं,
ओबीसी मराठा परत तेढ निर्माण करायचे कामं हे या आरक्षणाच्या पाठीमागं होत आहे. तर हे सुद्धा मराठ्याने लक्षामध्ये ठेवायलाच पाहिजे किंवा ह्या सुद्धा गोष्टी लक्षामध्ये असल्याच पाहिजे. अहो, कुठलेही खाऊ गुल्ली शासनानं बंद न करता उलट शासनानं स्वतःच्या जे कार्यालय आहेत भाजपचे त्यातून पाणी वाटलं गेलं हे कोणी दाखवलं नाही. पण ते खाऊ गल्ल्या मुद्दाम बंद केल्या आहेत. लोकांची गैरसोय व्हावी, लोक परत जावे ह्या गोष्टी म्हणून केल्या आहेत. हे दाखवायसाठी सुद्धा हे चाय बिस्कुटवाले मीडिया हे सगळ्यात पुढे होती. हे दुर्दैव आहे. तर चांगल्या पण गोष्टी दाखवत चला, सलोखा राहावा असा प्रयत्न करा मीडिया म्हणून. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी. नमस्कार.